सेकंडली त्यावेळी ती नवीन नवीन आलेली मस्तीमध्ये कोण राखी सावंतला सिरियसली नाही घेत होत. माझ्याबद्दल काय काय नाही बोलली आहे ती. मी खोटं बोलत नाही, कधीच बोलत नाही. या लोकांनी सांगितलं हे फिरले, हे सगळे फिरले चोरटे खोटाडे. तिला बॉयफ्रेंड हा शब्द बोलला गेला. माझ्या वेळेस किती गाण्याच्या लेवलवर गेलेत. एक मिनिट. बिग बॉस मराठी सीझन 6. विशालने जसा तन्वीची बाजू घेतली, जेव्हा राखीने तिच्या आणि आयुषच्या नात्यावरती संशय उठवला, तेव्हाच रुचिता मध्ये बोलते की हा जो तू आत्ता स्टँड घेतोयस तिच्यासाठी, हा तू मागच्या आठवड्यात का नाही घेतलास, 15 दिवसाआधी का नाही घेतलास, जेव्हा हे सेम माझ्याबरोबर घडलं होतं, जेव्हा पूर्ण घर माझ्या आणि तुझ्या नात्यावरती संशय उठवत होतं, तेव्हा तुझं तोंड बंद का होतं, तेव्हा तू का नाही स्टँड घेतलास, तू सगळ्यांसाठी स्टँड घेतोयस, तू माझ्यासाठी का नाही स्टँड घेतलास. तिथे विशाल रुचिताला म्हणतो की तू फक्त कॅमेरासाठी हे सगळं बोलत आहेस, तुला फक्त कॅमेरा पाहिजे आहे. त्याचं हे पण म्हणणं आहे की रुचिता तू जेलस आहेस. अनुश्री पण म्हणते की रुचिताला जेलसी फील होते तन्वीशी. जर हेच तू दुसऱ्यासाठी स्टँड घेतला असतास तर तिला एवढा त्रास नसता झाला, पण तू तिच्यासाठी स्टँड घेतलास म्हणून तिला त्रास होतो. असाच रुचिता आणि विशालमध्ये आपल्याला दुरावा दिसत आहे की कसा दोघांमध्ये दरार पडली आहे आणि दोघांमध्ये दुरावा आला आहे. तिथेच दीपाली सुद्धा रुचिताला येऊन समजवते आणि तिला सांगायचा प्रयत्न करते की हेच आधी तू स्टँड घ्यायला पाहिजे होता, कारण की विशालने तुझ्यासाठी कधी स्टँड घेतला नाही आहे. आणि रुचिताचं असं म्हणणं आहे की यार जर हे गेमसाठी करताय तर प्लीज माझ्याबरोबर नका करू, कारण की मी खूप अटॅच होऊन जाते. आता बघायचं आहे की पुढे काय होणार आहे आणि पुढे काय असंच रुचिता आणि विशाल एकत्र राहणार आहे की टोळीमध्ये फूट पडणार आहे. अजून असे अपडेट्स जाणून घेण्यासाठी टेलीचक्कर रिजनल्सला सबस्क्राईब करा.